एकनाथजी शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब आहेत त्यांना माझं कळकळीचं सांगून विनंती आहे की एक वेळ तुम्ही लाडकी बहीण योजना नाही राबवली तरी चालेल, पण लाडकी बहीण सुरक्षा योजना लावा. जनतेने कोणती जात धर्म न पाहता एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून, एक चिमुरडी म्हणून त्या चिमुरडीसाठी अख्खा महाराष्ट्र एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकून सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडला पाहिजे की या भीमराव कांबळेने आपल्या भावाच्या मुलीवर अत्याचार केला आणि त्याला परत जामिनावर सोडलं गेलं. एवढी आपली न्याय व्यवस्था दुबळी भिकारचोट आहे. त्या नरधामाने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले व शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये त्या मुलीला, लहान लेकराला टाकून दिले. असं त्या नराधमानं त्या चिमुरडीवर अन्याय केलाय, खून केलाय. त्या नराधमाला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा ही दिली गेली पाहिजे. तर छत्रपतींचा एकदा कायदा लागू करा, म्हणजे ही घटना वारंवार आपल्या इथे होणार नाही. म्हणून किळसवाना प्रकार आहे. 65 वर्षाचा तो म्हातारा आहे आणि 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर काहीतरी आमिष दाखवून तो घेऊन जातोय आणि अशा प्रकारचं कृत्यक्रम करतोय. अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कुठल्याही छत्रपती शिवरायांना अपेक्षित असा महाराष्ट्र सध्याला राहिलेला नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं मृत्यूदंडाची शिक्षा किंवा टकमक टोकावरनं शिक्षा देण्याची पद्धत होती, ती जर आता अंमलात आणली आणि छत्रपती शिवरायांसारखे जर वागणूक आपण आचरणात आणली तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. ऍक्च्युली ना सोशल मीडिया उघडलं, लव जिहाद, अत्याचार, बलात्कार, बोंदुगिरी ह्याच्या पलीकडे त्या सोशल मीडियावर काही दिसत नाही तर त्यांनी अशा नराधमांना सर्वसामान्य जनतेच्या हाती द्यावं. पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी चौरंग्या केलेला आहे. चौरंग्या म्हणजे अक्षरशः हातपाय मोडून, असं नाही की मरण दिलंय आणि तो सुटलाय असं नाही. त्याच्या ज्या यातना आहेत ते बघून जो बलात्कारी किंवा जो अत्याचारी आहे त्याला घाव. सर्वात प्रथम भावपूर्ण आदरांजली त्या बाळाला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात जी घटना घडली त्याबद्दल आपले सरकार काय करत आहे यावर, ह्या अशा घटना वारंवार घडत असून पण सरकार यावर कडक कायदा का निर्माण करत नाही. छत्रपतींना जेव्हा हे आदर्श मानतात तर छत्रपतींचा एकदा कायदा लागू करा, म्हणजे ही घटना वारंवार आपल्या इथे होणार नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि परत म्हणलं तर आता परवाच आपण बघितलं, गेल्या महिन्यात मालेगाव मधील एका मुलीवर अत्याचार झाला, त्यावेळेस त्या आरोपीला फाशी मिळाली का? नाही मिळाली. छत्रपतींचा आदर्श घेता, छत्रपतींना मानता तर तो कायदा तुम्ही एकदा लागू करावा. अशी आपली न्याय व्यवस्था एवढी दुबळी आणि भिकारचोट आहे की यावर तात्काळ तातडीने फाशी देण्याचा कायदा का काढत नाही. नाही तर त्यांनी अशा नराधमांना सर्वसामान्य जनतेच्या हाती द्यावं आणि जो निर्णय सर्वसामान्य जनता घेईल त्यावर तो योग्य ठरेल. पहिला डोक्यात असा विचार येतो की त्याची ती जी जागा आहे ती तिथून ठेचून काढावी आणि त्याचा एक हात आणि एक पाय हा तोडून टाकावा आणि त्याला असंच सोडून द्यावं, म्हणजे त्याला कळेल की आपण एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या माता भगिनीवर असा अत्याचार केलाय हे त्याला सतत जाणवत राहील आणि परत अशी घटना हे कुणीही करणार नाही असं मला वाटतं. आमची शेवटची भूमिका ही असेल, तो नराधम जिथे कुठे असेल समजेल आम्हाला, कोणी ना कोणी सांगतच, कारण की जग हे खूप छोटं आहे तसं बघायला गेलं तर. तो जिथं असेल तिथं त्याला आम्ही ठेचून काढू. हे सरकार म्हणतं की आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चालतो, त्यांच्या विचारधारेवरती आम्ही काम करतो. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव पुढे केलं जातं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना सुद्धा महाराज चौरंग करायचे. तर हे सरकार कुठंतरी अपयशी ठरतं का? हो, हे सरकार अपयशीच ठरतंय असं मला म्हणायचंय. कारण की छत्रपतींना जेव्हा तुम्ही आदर्श मानता तर छत्रपतींचे जे विचार आहेत, आचार आहेत ते तुम्ही आचरणात आणत नाहीयेत. म्हणायचं आहे की या भीमराव कांबळेने आपल्या भावाच्या मुलीवर अत्याचार केला आणि त्याला परत जामिनावर सोडलं गेलं. एवढी आपली न्याय व्यवस्था दुबळी भिकारचोट आहे. असं सोडलंच कसं जातं अशा लोकांना, ज्याने अत्याचार होतात, ज्यांच्यावर अत्याचार होतात आणि तो मुळातच 2 अत्याचार करून जामिनावर सुटतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यावर ठोस कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना. खरं तरी महाराष्ट्राला न शोभणारी बाब या महाराष्ट्रात घडलेली आहे. महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर ज्या नराधमानं त्या चिमुरडीवर अन्याय केलाय,
खून केलाय त्या नराधमाला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा ही दिली गेली पाहिजे. कारण या घटना परत परत घडू नयेत. कारण याच्या आधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की जे कोणी बलात्कार करतील, महिलांवर अन्याय करतील, महिलांवर वाईट नजरेने बघतील, त्या नराधमांना सर्वप्रथम त्या चौकात ज्या ठिकाणी घडलेल्या घटना आहेत त्याच ठिकाणी त्यांना फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे. ज्या घटनेमध्ये थोडा काय बदल करता आला तर सरकारने करून की ह्या बलात्कार करणाऱ्यांना फाशी शिक्षा हा एक नवीन कायदा या सरकारने लागू करावा अशी आमची मागणी आहे. 100% सरकार हे मागं पडते. कारण सरकार हे ठोस निर्णय घेत नाही, ठोस भूमिका घेत नाही. सरकारने जेव्हा ठोस भूमिका घेतील त्यावेळेसच या घटना सगळ्या बंद पडतील. कारण तुम्ही पहिल्याच गेल्या वेळी याच्या मागे देखील बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत. चिमुरडीवर अन्याय अत्याचार झालेले आहेत, बलात्कार झालेले आहेत, त्यांचा खून करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सरकारने जेव्हा सरकार ही ठोस भूमिका घेतील, जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना ज्या महिलांवर वाईट नजरेने बघतील त्याचप्रमाणे या सरकारने देखील या ज्या नराधम आहेत असे तर त्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आणि त्यांचा म्हणजे विषय संपलाच पाहिजे त्या नराधमाचा की ह्या गोष्टी सतत सतत न घडल्या पाहिजे. या कारणात तेच माझं म्हणणं तेच आहे की ज्या आधी कोपडी सारख्या घटना असेल, बाकी इतर अशा अनेक घटना असतील तर नराधमाला या अशी नराधम मान्य करण्यात त्याला जात पात धर्म हा काहीच नसतो. जो गुन्हा जो जो असे नराधम असतात ते गुन्हेगारच असतात. तर त्यांना गुन्हेगारांना ही फाशीची शिक्षा दिली गेलीच पाहिजे. आणि माझी एक सर्व जनतेला विनंती आहे की जनतेने कोणती जात धर्म न पाहता एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून, एक चिमुरडी म्हणून त्या चिमुरडीसाठी महाराष्ट्र एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकून सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडला पाहिजे. सर्वप्रथम या ज्या गोष्ट झाली आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो व त्या नराधामाला लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने फाशीची शिक्षा द्यावी अशी ही सर्वांना म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वांची हीच इच्छा आहे की त्या नराधामाला फाशी शिक्षा व्हावी आणि त्यांना फाशी शिक्षा झाल्यानंतर हीच त्या खऱ्या लेकराला श्रद्धांजली आणता येईल. ते आपण ह्यामध्ये समाज म्हणून न उतरता ती आपल्या महाराष्ट्रातली एक लेक आहे. ह्याच्यामध्ये सरकारने कुठलंही राजकारण करू नये असं मला वैयक्तिक वाटतं व त्या लहान चिमुकल्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा जेणेकरून पुढील काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या लेकींना याचा त्रास होणार नाही असं मला वाटतं. सरकार असं म्हणतं की आम्ही छत्रपती हिंदुत्ववादी आहे, आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चालतो, पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अशा नराधमांना भरचौकात फाशी दिली जायची किंवा जे त्या टाइमला असेल ती शिक्षा दिली जायची. पण आज असं का होत नाही? एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतो आणि सरकार गप बसतं, तर का असं होतं? नक्कीच याचा विचार सरकारने केला पाहिजे की ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. तेवढ्या लहान मुलीला त्या नरधामाने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले व शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये त्या मुलीला लहान लेकराला टाकून दिले. असं घडता कामा नये आणि ती गोष्ट घडली तरी मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लवकर लक्ष घालून त्या नरधामाला फाशीची शिक्षा द्यावी असं मला वाटतं. हे दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारची घटना या महाराष्ट्रात कोणाच्याच कुटुंबात कुठेच झाली नाही पाहिजे, या देशात झाली नाही पाहिजे. ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. आपलं स्वतःच सुद्धा काम आहे. पोलीस प्रशासन काम करतंय परंतु कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय. परंतु नैतिक जबाबदारी म्हणून पालकांचीही जबाबदारी आहे किंवा आपल्या पालकांकडे मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. मग खूप माणूस म्हणून ज्या दिवशी ही अशी बलात्काराची घटना आपल्या कानावर पडते त्यावेळेस काय पहिला विचार तुम्हाला? अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. माणूस म्हणून किळसवाणा प्रकार आहे. 65 वर्षाचा तो म्हातारा आहे आणि 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर काहीतरी आमिष दाखवून तो घेऊन जातोय आणि अशा प्रकारचं कृत्यक्रम करतोय. अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारची घटना नाही झाली पाहिजे. याच्यासाठी पोलीस प्रशासनाने व गृह विभागाने अतिशय दक्षपणे या राज्यामध्ये नियंत्रण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. पहिली हीच प्रतिक्रिया असेल की सर्व समाजातल्या लहान मुलींवर जर असे अत्याचार होत असतील आणि आपण आर्थिक महासत्ताकडे बघत असू भारताला, तर आपण हे कितपत योग्य प्रमाणे पाऊल उचलत आहोत
ह्याची पहिला आपण गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. पहिली प्रतिक्रिया अशी असते की म्हणजे सनक जाते डोक्यामध्ये की आपण नेमकं आपला सभोवतालचा जो काय समाज आहे तो नेमका कुठल्या ट्रॅकवर चाललेला आहे. जे आपल्या भारताच्या राष्ट्रपती ह्या महिला असताना आणि आपण सर्व क्षेत्रात महिलांना उत्तम उत्तम संधी देण्यासाठी कटिबद्ध असताना लहान मुलींवर अशा अत्याचार होत असतील तर पहिली सनक डोक्यात जाणं ही अपेक्षित. नक्कीच सरकार अपयशी ठरतंय. सरकारनं त्याच्यासाठी जे काही नियम कठोर बनवलेले आहेत ते नियम बाजूला ठेवता त्या आरोपीला जागेवर शिक्षा देण्याची जर तरतूद केली तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत असं मला वाटतं. कारण कोपर्डी झालेलं आहे, त्याच्यानंतर असे अनेक प्रकार होत आहेत. काल परवा बीडमध्ये असा एक प्रकार घडलेला आहे. प्रकार घडतात पण त्याला शिक्षा मिळत नाही आरोपींना. त्यामुळे शिक्षा मिळत नसल्यामुळे काय होतंय की आरोपी हे मोकाट सुटतात आणि त्यांच्या मनावर जे बंधन आहे की बाबा आम्ही काही करतोय, आम्हाला काही होणार नाही, असे प्रकार मग घडत जाणार आहेत. त्यासाठी जागेवर शिक्षेची तरतूद सरकारनं करणं अपेक्षित आहे. ह्या गोष्टीमध्ये निव्वळ राजकारण आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणे हे सर्वच पक्षांच्या नेत्यांचं एक काम झालेलं आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असा महाराष्ट्र सध्याला राहिलेला नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं मृत्यूदंडाची शिक्षा किंवा टकमक टोकावरनं शिक्षा देण्याची पद्धत होती ती जर आता अंमलात आणली आणि छत्रपती शिवरायांसारखे जर वागणूक आपण आचरणात आणली तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची शाश्वती आहे. जर त्या नराधमाला शिक्षा झाली नाही तर तुमची अखेरची भूमिका काय असेल? नराधमाला शिक्षा व्हावी ही पहिली आमची मागणी आहे. अशी शिक्षा व्हावी की जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त बाकीची जी काय लोकांच्या मनातल्या भावना आहेत की अशा घटना कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या नाही, कुठल्याही लहान मुलीवर होऊ नयेत, कुठल्याही समाजाची मुलगी असो होऊ नये ही अपेक्षा आहे. आणि जर अशा घटनांमध्ये जो आरोपी सुटत असेल तर त्याला जनमानसात सोडून जी काय जनता आहे जनताच ठरवेल की त्यांना कुठली शिक्षा द्यावी. सर्वप्रथम तर एक महिला म्हणून मी या गोष्टीचा पूर्णपणे म्हणजे जाहीर निषेध करते. कारण जर लहान मुलं जर सुरक्षित नसेल तर ह्या कायद्याला घेऊन करायचंय काय आपल्याला? लहान मुलांची सुरक्षितता ह्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे बाळ गेलंय त्याला मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देते की बाळा, आम्ही ज्या दिवशी तुला न्याय देऊ शकू त्या दिवशीच खरं आम्ही एक महिला म्हणून अभिमानाने सांगू शकतो. असं आपल्या म्हणजे वारंवार घटना घडत आहेत बलात्काराची घटना घडली आणि आपण ही बातमी पाहिली किंवा कानावर पडली तर पहिली आपल्या डोक्यात विचार काय येतो तुमच्या? खरं सांगायचं तर आता ना सोशल मीडिया उघडायलाच नको वाटायला लागले. कारण सोशल मीडियावर जर उघडलं तर ऍक्च्युली सोशल मीडिया असतो कशासाठी की काहीतरी ज्ञान मिळावं, जगाची माहिती मिळावी किंवा जगात काय चाललंय ते कळावं, त्याच्यासाठी हे नेट आहे, त्याचं नावच इंटरनेट आहे. पण ऍक्च्युली ना सोशल मीडिया उघडलं, लव जिहाद, अत्याचार, बलात्कार, बोंदुगिरी ह्याच्या पलीकडे त्या सोशल मीडियावर काही दिसत नाही. आणि त्यातून हे प्रकरण समोर आलं आहे. अतिशय चीड येते आणि सोशल मीडिया आम्हाला अजिबात उघड वाटत नाहीये. आणि जरी एखादं प्रकरण झालं तरी त्याच्या विरोधाचे समाधानकारक जे काहीतरी मिळायला पाहिजे किंवा समाधानकारक उत्तर किंवा समाधानकारक जे ऍक्शन मिळायला पाहिजे त्या ऍक्शन तर बिलकुल सोशल मीडियावर बघायला मिळत नाहीये. महाराजांवरती हो, 100% हे राजकारणच करतायत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तुम्ही नाव घेता त्यांचं पूर्ण इतिहास बघितलाय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस माणूस जी जनता होती ती सुखी होती, महिला सुरक्षित होत्या, सामान्य माणूस खाऊन पिऊन सुखी होता, शेतकरी सुखी होता. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही इतिहास वाचला तर त्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी चौरंग्या केलेला आहे. चौरंग्या म्हणजे अक्षरशः हातपाय मोडून, असं नाही की मरण दिलंय आणि तो सुटलाय असं नाही. त्याच्या ज्या यातना आहेत ते बघून जो बलात्कारी किंवा जो अत्याचारी आहे त्याला घाम फुटला पाहिजे की आपण जर असं काही दुष्कृत्य केलं तर आपल्याला सुद्धा हे पुन्हा भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या माइंडमध्ये ती एक भीती होत होती आणि त्यावेळेस असे काम घडत नव्हते. महिला सुरक्षित होत्या. उलट ते बाहेरचे जे मोगल वगैरे होते ते सुद्धा टरकून होते छत्रपती शिवाजी महाराजांना. तुम्ही कोणत्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तसे तुम्ही ठेवला आहे का तसा कायदा? तुम्ही महिलांना आम्हाला वाटतंय का सुरक्षित? बिलकुल सुरक्षित वाटत नाही. आज एक तर तुम्ही बघता पूर्ण पिढी जी आहे ती मोबाईलच्या आहारी गेली आहे. फक्त हे छोटे छोटे मुलं आहेत तेच थोडेसे फार खेळतायत. आज जर अशा घटना घडल्या आणि त्यांना जर आयांनी जर बाहेर ह्या भीतीपोटी जर खेळायला नाही पाठवलं तर
पुढे किती भयावह असेल, ह्या पुढच्या पिढीला खेळणं काय हे माहितीच जर नाही झालं, तर पुढच्या पिढीचं भविष्य कसं असेल तुम्हीच विचार करा. कशावरून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय सांगा? सरकारचं पण अपयश आहे आणि थोडंफार आपली मानसिकता पण थोडीफार बदलायला पाहिजे. एकतर मुलींची संख्या आपण घटवली होती. सर्रास मुलींची निर्घृण हत्या केली, त्याच्यामुळे मुलींचा संख्या दर झालाय कमी. ऍक्च्युली ही थोडीशी वेगळी घटना आहे. हे लहान मुलांवर अत्याचार झालाय, पण इतर ठिकाणी जे मोठ्या मुलींवर वगैरे पण अत्याचार जे होत आहेत, त्यालाही धरून बोलते मी. हे जी मुलींची निर्घृण हत्या केली, त्याच्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. त्याच्यामुळे मुलांना किंवा जे महिला किंवा मुलींची जी संख्या पाहिजे होती ती नाहीये. त्याच्यामुळे ते अत्याचार किंवा विकृती वाढत चालल्या. त्याच्यामुळे ह्या बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट मुलींची हत्या थांबवली पाहिजे आणि निसर्गाचा समतोल व्यवस्थित ठेवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सरकारचं बघाल, तर सरकार काय म्हणते, की आपण भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर आहेत. मेट्रो काढल्या आहेत. आपली भारत देश चंद्रावर चालला आहे. मग हे काय झाले माहितीये का? तुम्ही सगळं हे केलात. पण जे देशात जे चाललंय सुरक्षा व्यवस्था किंवा लव जिहाद किंवा जो सामान्य माणूस जे पिळवटून चाललाय ह्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला पाहिजे ना. तेच तुम्ही देत नाहीये. फक्त सुधारणा करून काय उपयोग आहे? माणूस आतमध्ये समाधानी पण पाहिजे ना. देश कसा सुधारत चाललाय, की सुंदर देह आणि त्याच्यातला आत्मा मात्र तरपडत ठेवणे. देश तुम्ही सुंदर करत आहात, पण त्यातली जनता मात्र बिलकुल समाधानी नाहीये. पाण्याची व्यवस्था कोलमडलेली आहे. कायदा सुव्यवस्था कोलमडलेला आहे. सामान्य नागरिक आपल्या महागाईने हैराण झालेला आहे. आणि आता तर लहान मुलं सुद्धा सुरक्षित नाही आहेत. म्हणजे बघा तुम्ही, सरकार तर 100% जबाबदार आहेच ह्याला. जर अशा वारंवार घटना घडत आहेत, तर ह्या चिमुकलीला न्याय मिळाला नाही तर आपली भूमिका काय असेल? ह्या चिमुकलीला न्याय तर 100% मिळालाच पाहिजे. आणि जर आपले एकनाथजी शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब आहेत, त्यांना माझं कळकळीचं सांगून विनंती आहे, की एक वेळ तुम्ही लाडकी बहीण योजना नाही राबवली तरी चालेल, पण लाडकी बहीण सुरक्षा योजना लाभा, की कारण ज्यामुळे आम्हाला व आमच्या मुलांना पण सुरक्षित वाटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला भगिनी वगैरे ज्या लव्ह जिहाद वगैरेच्या प्रकरणात जे अडकत चाललेले आहेत, त्यांचं जे ब्रेन वॉश केलं आहे, आपल्याकडून पण अशी सुरक्षा व्यवस्था किंवा अशा काही टीम तयार करा, की त्यांचं ब्रेन वॉश हे आपल्या बाजूने झालं पाहिजे, की हे तुम्ही जाताय ते चुकीचं आहे आणि जे आपलं आहे ते बरोबर आहे. ह्याच्यासाठी पण काहीतरी तरतूद करावी. आणि ह्या चिमुकलीला ते बाकीचं सगळं बाजूला ठेवून ह्याच्या पूर्ण हिच्याकडं ह्या जे झालेलं आहे प्रकरण, त्या प्रकरणावर कॉन्सन्ट्रेट करून जर ह्या चिमुकलीला 8 दिवसाच्या आत जर न्याय मिळाला नाही, तर पूर्ण आमचा जे सामान्य माणूस आहे तो रस्त्यावर तर उतरेलच. शिवाय तुमच्यावर जे आमचा थोडाफार विश्वास राहिलेला आहे, कायद्यावर जो विश्वास राहिलेला आहे, तो सुद्धा सामान्य जनतेचा राहणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की महिला भगिनींनी किंवा आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्यावर जर विश्वास ठेवावा, तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसाच्या आत त्या चिमुकलीला न्याय हा दिलाच पाहिजे आणि दिलाच पाहिजे.